नमस्कार मित्रांनो, प्रयाग एडुटेकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चर्चेतील युद्ध सराव, असे युद्ध सराव की जे महत्त्वाचे आहेत आपल्या परीक्षेसाठी। यात आपण जानेवारी 2024 ते जून 2024 म्हणजे 6 महिन्यामधील जे काही लष्करी सराव झाले, मग भारताचे असो आंतरराष्ट्रीय असो, जे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असतील ते सर्व आपण पाहणार आहोत। याचा उपयोग तुम्हाला एमपीएससी कंबाईन यूपीएससी ला देखील होईल आणि सरळ सेवेला देखील वन लाइनर प्रश्न विचारले जातात, तेथे देखील फायदा होईल। टॉपिकला डायरेक्ट सुरुवात करण्याआधी या घटकावर आयोगाकडून कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, काय डिमांड आहे या घटकाची ते पाहणार आहोत आपण आणि त्याच्यानंतरच आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत। पहिले तर नुकतीच यूपीएससी पूर्वची परीक्षा झाली आणि या यूपीएससी पूर्वच्या परीक्षेत एक प्रश्न आलेला होता याच युद्ध सरावावर। बघा, Which of the following statement about exercise मित्र शक्ती 2023 are correct? म्हणजे हे काय होतं, एक मल्टी लाइनर स्टेटमेंट होतं। पहिलं होतं दिस वॉज द जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन इंडिया अँड बांगलादेश, भारत आणि बांगलादेश मधील होणारा संयुक्त लष्करी सराव आहे। हा औंध पुणे येथे झाला। जॉइंट रिस्पॉन्स ड्यूरिंग काउंटर टेररिझम ऑपरेशन वॉज गोल ऑफ दिस ऑपरेशन। इंडियन एअरफोर्स वॉज अ पार्ट ऑफ दिस एक्सरसाइज। आता जर लष्करी सराव म्हटला तर हा आर्मी मध्ये व्हायला पाहिजे मित्रांनो। मग हा एअरफोर्स का तिथं महत्त्वाची आली, म्हणजे एअरफोर्स का आली, तर जनरली मुलांना हे स्टेटमेंट रॉंग वाटू शकतं, परंतु आपल्या 2023 च्या ज्या नोट्स पाहिल्या तर त्या नोट्स मध्ये देखील आपण हे मेन्शन केलेलं होतं। बघा, भारतीय हवाई दल आणि श्रीलंकेचे हवाई दल हे जे आहेत तर ते समाविष्ट झालेले होते इथं। बघा, म्हणजे हा डायरेक्टली जो आहे तर तो वर्ड्स इथं घेतलेले होते आपण। म्हणजे काय कळलं की यूपीएससी मध्ये मल्टी लाइनर स्टेटमेंट डायरेक्टली या एक्सरसाइज वर विचारले जातात। पुढचं एमपीएससी मध्ये कसं, बघा एमपीएससी कंबाईन 2023 म्हणजे मागच्याच वर्षी पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे। अल मोहेद अल हिंदी हा पहिला नौदल सराव कोणत्या दोन देशांदरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये आयोजित करण्यात आला? आयोगाने कसा प्रश्न विचारला, अल मोहेद अल हिंदी नावाचा एक सराव आहे, जो कुठला सराव आहे, फर्स्ट टाइम झालेला होता। कधी, ऑगस्ट 2021 मध्ये झालेला होता। म्हणजे 2023 चा प्रश्न होता, डायरेक्ट ऑगस्ट 23 चा पण विचारून टाकलं। ओके, तर हा कोणा दरम्यान होता, भारत इराण, भारत अफगाणिस्तान, भारत ओमान, भारत सौदी अरेबिया। तर हा यांच्या संबंधीचा प्रश्न होता, म्हणजे देश दिलेला इथं आपल्याला। पुढचा प्रश्न, भारत मोजांबिक तांझानिया त्रिपक्षीय संयुक्त सरावाची पहिली आवृत्ती, म्हणजेच काय कळालं की आयोगाचं लक्ष कुठे जातं जास्त करून, जिथं काहीतरी आपण पहिला सराव केला तिथं तर आयोग एकदम अलर्ट होऊन जातो आणि अलर्ट होऊन प्रश्न विचारतो। हा एमपीएससी ग्रुप बी 2022 मेनचा प्रश्न आहे आणि इथं ठिकाण विचारलं होतं मित्रांनो। इथं त्यांनी सरावाचं नाव नाही विचारलं की हा सराव कोणत्या देशांदरम्यान, असं पण नाही विचारलं, डायरेक्ट विचारलं कुठे आयोजित करण्यात येतो। मग म्हणजे डायरेक्टली स्पेसिफिकली ठिकाण विचारून टाकलं, नवी दिल्ली, दार एस सलाम, माबुटो आणि यापैकी नाही। एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम 2017 चा प्रश्न मित्रांनो, म्हणजे याच्यामध्ये सराव बघा, शक्ती, इंद्र, युद्धाभ्यास, मित्र शक्ती। मग हा कोणा दरम्यान आयोजित करण्यात येतो, अशा पद्धतीने आपल्याला जोड्या लावायच्या आहेत मित्रांनो इथं। एमपीएससी ग्रुप बी मेन्स 2019 चा प्रश्न आहे बघा, संप्रीती 2019 हा सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? आता आपला भारत तर फिक्स आहे इथं, पण संप्रीती सोबत दुसरा कोणता आहे, तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला इथं विचारले जातात। म्हणजे जर आपण या प्रश्नांचं अनालिसिस केलं तर आपल्याला असं दिसतं की आयोगाचा सगळ्यात फेवरेट क्वेश्चन कोणता आहे की XYZ हा सराव आहे। हा सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो, कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो हा सराव। मग याच्यात भारत तर फिक्स आहे आणि दुसरा देश कोणता आहे असं विचारलं जातं। म्हणजे हा VIMP टाइप आहे मित्रांनो क्वेश्चन विचारण्याचा, की हा सराव कोणत्या दोन देशांदरम्यान। दुसरं कधी कधी विचारलं जातं, जसं मेन्स मध्ये पाहिलं की ठिकाण विचारलं गेलेलं होतं, ठिकाण कुठे आयोजित करण्यात आला, ठिकाण। आणि यूपीएससी सारखी जर परीक्षा असेल तर त्याच्यात इतर माहिती देखील विचारली जाते, जसं आपण पाहिलं की इंडियन एअरफोर्स समाविष्ट होती, हा काउंटर टेररिझमचा एक एक्सरसाइज होती। म्हणजेच काय कळतं आपल्याला की जशी परीक्षा असेल त्या पद्धतीने आपण त्याची डिमांड फुलफिल केली पाहिजे। म्हणजेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व काही या ज्या बाबी आहेत एक्झामसाठी इम्पॉर्टंट, त्या सर्व काही ज्या आहेत तर ते आता आपण बघणार आहोत। म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल, ऑन केला असेल तर शेवटपर्यंत नक्की तुम्ही पूर्ण बघा आणि शेवट तुमच्यासाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट आणि या लेक्चरची पीडीएफ तुम्ही कशी मिळवू शकतात हे देखील सांगण्यात आलेले, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघा। पहिला सराव आता आपण पाहणार आहोत, होपेक्स सराव। बघा, या नावावरून आपल्याला काही अंदाज लागत नाहीये। ऍक्च्युअली काही नाव असे असतात ना की ज्याच्यावरून आपल्याला अंदाज लागून जातो की ह्या कोणत्या देशातील सराव आहे, पण याच्यात काहीच अंदाज लागत नाही आपल्याला।
तर म्हणून हा महत्वाचा होऊन जातो होपेक्स सराव. पहिले तर हा हवाई दलाचा सराव आहे, म्हणजे एअरफोर्स. बघा हे विमान पण इथं तुम्हाला दिसत असेल आणि हे एअरफोर्सचे लोक. तर हा सराव भारत आणि इजिप्त यांच्या दरम्यान होणारा हवाई दल सराव आहे, म्हणजे एअरफोर्सची एक्सरसाइज आहे जी भारत आणि इजिप्त यांच्या दरम्यान होते. ही पहिल्यांदा झाली का नाही, ही चौथ्यांदा झालेली आहे, चौथी आवृत्ती आहे ही. 21 ते 26 जून 2024 दरम्यान हा झालेला आहे. डेट शक्यतो लक्षात ठेवायचं काही काम नाही, पण या डेटच्या माध्यमातूनच एक्झामिनर प्रश्न बनवतो. म्हणजे कसा, तो असा प्रश्न बनवेल की जून 2024 मध्ये हॉपेक्स सरावाची चौथी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली, किंवा चौथी आवृत्ती कोणत्या दोन देशांदरम्यान झाली, म्हणजे त्याला या इन्फॉर्मेशन मधून तो काहीतरी क्वेश्चन तयार करू शकतो. म्हणून ही महत्वाची लागते त्याला. आणि आपणही वाचलेलं राहिलं तर आपल्याला लक्षात राहतं की अरे जून मध्ये ही एक्सरसाइज झालेली होती. ही यावेळी इजिप्तमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारताकडून याच्यात राफेल विमान जे आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहे, फ्रान्स कडून घेतलेले C-17 ग्लोब मास्टर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि IL-78 टँकर, तर या सगळ्यांचा उपयोग केलेला आहे. ही शक्यतो माहिती आपल्या MPSC वगैरेला एवढं काही नाही, पण UPSC वगैरेचं जर काही परीक्षा असेल तर त्याच्यात मात्र ही इन्फॉर्मेशन देखील महत्वाची होऊन जाते. पुढचं पाहायचं आहे सागर कवच 2024. हा मित्रांनो एक तटीय सुरक्षा सराव आहे. तटीय सुरक्षा सराव म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला समुद्र किनारी लागू नये, म्हणजे कोकण किनारपट्टी, आपली कर्नाटक कारवार किनारपट्टी, म्हणजे एवढी मोठी आपली किनारपट्टी आहे. तर त्या किनारपट्टीचं संरक्षण करण्यासाठीच म्हणजे कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आपण केल्या पाहिजेत याच्या संबंधीचा सराव असतो तटीय सुरक्षा सराव. ओके, हा काही कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित नाही करण्यात आला. हा भारताची जी कोस्ट गार्ड होती आणि बाकीच्या काही होते संस्था, तर त्यांनी मिळून हा सराव आयोजित केलेला होता. तुम्हाला या बोटी दिसतील, जास्त मोठे तुम्हाला जहाज पण दिसणार नाही याच्यात. हा लक्षद्वीप बेटावर यावेळी आयोजित करण्यात आला 1 ते 2 एप्रिल 2024 दरम्यान. याच्यात भारताची नेव्ही, इंडियन नेव्ही, इंडियन कोस्ट गार्ड, भारताचं तटरक्षक दल, सागरी पोलीस, मत्स्य व्यवसाय विभाग आणि सीमा शुल्क, तर या सगळ्यांनी मिळून जे आहेत तर तिथं ही एक्सरसाइज सराव केलेला आहे. मेन काय, लक्षद्वीप बेटावर. हा एक तटीय सुरक्षा सराव आहे. पुढचं भारत UK मेरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज. तुम्हाला खूप ठिकाणी हे नाव दिसेल मेरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज, पण हा कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो हे फार महत्वाचं आहे. हा भारत आणि UK, असं काही नाही की मेरीटाईम पार्टनरशिप आपण भारत आणि UK सोबत करतो, बाकीच्या देशांसोबत देखील करतो. म्हणून याच्या नावातच सुरुवातीला भारत UK मेरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज हे नाव आलेलं आहे. याच्यावर प्रश्न तयार करताना असं नाही विचारणार कोणत्या देशांदरम्यान, कारण की हा प्रश्न रॉंग होऊन जाईल, कारण की खूप देशांदरम्यान सेम नावाने आपण ही एक्सरसाइज करत असतो. याचं ते ठिकाण विचारू शकतात, काय, अरबी समुद्र. आणि भारताकडून कोणतं जहाज सहभागी झालं तर याच्यात INS म्हणजे काय असतं मित्रांनो, इंडियन नेव्हल शिप. इंडियन नेव्हल शिप, भारतीय नौदल जहाज INS सह्याद्री. 25 एप्रिल 2024 रोजी ही एक्सरसाइज आपल्याला पाहायला मिळते. भारत आणि UK यांच्या दरम्यान इतरही काही सराव होतात, त्यांची आपण नावं पाहूया, जे काही या 6 महिन्यात झाले नाही, परंतु आपल्याला हे एक्झाम साठी महत्वाचं. मी तुम्हाला दाखवलं होतं बघा, जोड्या लावा, इथं नावं आणि हे जर नावं तुम्ही लक्षात ठेवली ना, मग 4 वर्षानंतर देखील अशा पद्धतीचा काही प्रश्न MPSC मध्ये आला, म्हणजे 4 वर्ष तुम्ही एवढं थांबायला नाही पाहिजे. 4 वर्षाच्या आधीच तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. बट थांबलेच काही लोक पंचवार्षिक योजनेअंतर्गत, तर त्यांना ही माहिती नक्की कामात येईल. कोकण शक्ती हा त्रिसेवा दल संयुक्त सराव आहे. म्हणजेच काय, भारताचे तिन्ही दल म्हणजे काय, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही आणि इंग्लंडची आर्मी, एअरफोर्स, नेव्ही हे तिन्ही मिळून सराव करतील, त्याला आपण म्हणून कोकण शक्ती. दुसरा आहे इंद्रधनुष्य. नावातच आहे इंद्र हा म्हणजे वरती राहतो ना, म्हणजे आपण असं आभाळाकडे पाहतो आणि पावसाला पण आपण थोडंसं इंद्र वगैरेच म्हणत असतो. पाऊस पडत इंद्र देवताला खुश करतो आपण. तर हे इंद्रधनुष्य हा वायुसेनेचा सराव आहे. पुढचं आहे अजय वॉरियर किंवा काही ठिकाणी अजेय वॉरियर असं पण नाव पाहायला मिळतं. हा आर्मीचा सराव आहे मित्रांनो. आणि कोब्रा वॉरियर हा बहुपक्षीय हवाई सराव आहे जो UK आयोजित करतो आणि त्याच्यामध्ये आपण पण पार्टिसिपेट करत असतो. कोब्रा वॉरियर, वॉरियरनी वॉरियर असं पाहिजे ते. ओके. पूर्वी लहर युद्ध सराव 20 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आला. इंडियन नेव्ही कडून, भारतीय नौदलाकडून आपली पूर्व सागरी किनारपट्टीवर. तुम्हाला माहिती आहे आपली कोणती आहे, इकडं पश्चिम सागरी किनारपट्टी आणि इकडं कोणती पूर्व सागरी किनारपट्टी, म्हणजे इथं आंध्र, ओडिसा हे जे राज्य येतात ना, तर या साईडची ही किनारपट्टी, बेंगॉल येतं इकडं, तर ती किनारपट्टी ही आपली कोकण किनारपट्टी, कारवार किनारपट्टी,
तर ही इकडची आपल्या साईडची किनारपट्टी ती झाली पश्चिम किनारपट्टी आणि ही आहे पूर्व किनारपट्टी. तर या पूर्व सागरी किनाऱ्यावर हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. नेक्स्ट दुस्तलिक सराव. दुस्तलिक असं मराठीत पण येतं ते, पण म्हटलं इंग्रजीमध्येच राहू दे हे नाव. दुस्तलिक सराव भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील हा संयुक्त लष्करी सराव आहे. आर्मीचा सराव आहे मित्रांनो. उझबेकिस्तान, किर्गिस्तान, कझाकिस्तान, तजिकिस्तान हे एक सेंट्रल एशियन देश आहेत मित्रांनो, जे कधीतरी USSRचा भाग होते, पण आता ते USSRचा भाग नाही, स्पेशल कंट्रीज आहे. तुम्हाला इथं बघा आपले काही भारतीय लोक आणि उझबेकिस्तानचे आर्मीचे लोक तुम्हाला इथं दिसतील. उझबेकिस्तान मधील तेमर्ज या ठिकाणी जो आहे हा सराव झाला. 15 ते 28 एप्रिल 2024 दरम्यान हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. ही 5वी आवृत्ती होती आणि सर्वात पहिला सराव हा 2019 मध्ये आणि त्याच्यानंतर ही एक 5वी एडिशन आपल्याला जी आहे तर ती इथं दिसते आहे. ओके, बघा उझबेकिस्तान आणि भारताचा हा सराव आहे. तर उझबेकिस्तान वर्ल्ड मॅप मध्ये कुठे बघा, हे आपलं काश्मीर दिसतंय का तुम्हाला? काश्मीर पासून जर गेलं ना, हा अफगाणिस्तानचा वखान कॉरिडॉर आहे मित्रांनो, याला वखान कॉरिडॉर म्हणतात. छोटासा कॉरिडॉर आहे आपला. इथून हे तजाकिस्तान हे देश लागतं, इथं लगेच उझबेकिस्तान हा देश लागतो. याच्यासोबत आपला सराव होतो. म्हणजे पाहायला गेलं जवळ आहे, परंतु पाकिस्तान मध्ये असल्यामुळे ना आपल्याला असं रस्त्याने जाता नाही येत आणि वरून जरी एअरफोर्सने गेलं ना, थोडंसं हिमालय आणि हिंदुकुश पर्वतरांगा आहेत, थोडासा प्रॉब्लेम येतो, म्हणून त्या देशांची आपला काही जास्त संबंध नसतो. आणि या उझबेकिस्तानच्या इथंच काय हे ताशकंद हे शहर जे आहे पाहायला मिळतं. तुम्ही ताशकंद फाईल्स किंवा ताशकंद आपला करार झाला होता 1965 चा भारत पाकिस्तानचा करार झाला, तर तो ताशकंद मध्येच झालेला होता. आणि शास्त्री पंडित जे होते ते आपले, तर त्यांचा मृत्यू या ताशकंद मध्येच आहे, तर तो आपल्याला झालेला होता. पुढे किर्गिस्तान, हे किर्गिस्तान सोबत आहे ना आपला एक सराव येणार आहे पुढे, म्हणून मी तुम्हाला आता पण दाखवून देतो, तेव्हा आपण दाखवेल वाटल्यास हा प्रदेश किर्गिस्तानचा. पुढचा सराव पाहायचा आहे गगनशक्ती. देशाचा सर्वात मोठा हवाई लष्करी सराव आहे हा हवाई लष्करी सराव. हवाई दलाचा सर्वात मोठा आपल्याला हा सराव पाहायला मिळतो. 1 एप्रिल ते 10 एप्रिल 2024 पोखरण राजस्थान या ठिकाणी झाला. मेन हे ठिकाण विचारलं जाईल मित्रांनो, म्हणून हे ठिकाण पाठ करून घ्या. याला IMP करा, तुम्ही IMP करा. गगनशक्ती सराव कोठे आयोजित करण्यात आला? पोखरण राजस्थान येथे. याची मागील आवृत्ती डायरेक्ट 2018 मध्ये झालेली होती. गगन स्ट्राईक हा भारतीय आर्मी आणि हवाई दलाचा सराव आहे. म्हणजे बघा काही तुम्हाला एअरफोर्स मध्ये आणि काही तुम्हाला म्हणजे आर्मीच्या ड्रेसमध्ये दिसतील. तर आर्मी आणि एअरफोर्सचा सराव होता 7 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आला पंजाब येथे. याच्यामध्ये खरगा कॉर्प्स लष्कराकडून आणि आर्मीकडून अपाचे आणि ALH WSI हेलिकॉप्टर यांनी भाग घेतलेला होता. हे UPSC साठी, MPSC साठी एवढं काही डीप मध्ये नाही जायचं आपल्याला, फक्त इथं काय मेन ठिकाण, इथं ठिकाण. मित्रांनो चालू घडामोडी हा जो विषय पाहिला ना, खूप डायनामिक विषय असतो आणि मुलं काय करतात सध्या फक्त एक इयरबुक वाचून जातात किंवा काही मासिक वाचून जातात, तरी त्यांची जी फुल मीट आहे तर ती होत नाही, तरी पाहिजे तेवढे त्यांना मार्क्स येत नाही. म्हणूनच त्याच्यासाठी आपण एक ऑनलाईन बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. आणि या बॅचचं वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे, याच्यामध्ये आयोगाचे जे काही सोर्सेस आहेत ना मित्रांनो, ते आपण याच्यात इन्क्लूड केलेले आहेत. जसं की GK टुडे हा एक महत्त्वाचा सोर्स आहे. अड्डा एक महत्त्वाचा सोर्स राहिलेला आहे की ज्याच्यामधून खूप सारे प्रश्न यायला लागलेले, त्याच्यावर व्हिडिओ देखील आहे आपल्या चॅनलवर. त्याच्यानंतर परिक्रमा, सिम्प्लिफाईड मासिक, सिम्प्लिफाईड असेल त्याचे एअरबुक, मासिके, या सर्व गोष्टींचा आपण समावेश करून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स बनवलेला आहे. म्हणून याला आपण ऑल इन वन बॅच याच्यासाठी नाव दिलेलं आहे की याच्यामध्ये सर्व काही गोष्टींचा समावेश असणार आहे. याच्यामध्ये जानेवारी 2024 ते जून 2024 पर्यंतचे सर्व घडामोडी असतील. या कोर्सची प्राइस आपण 499 याच्यामुळेच ठेवलेली, कारण की सर्व सोर्सेस इन्क्लूड करून एक महत्त्वपूर्ण कोर्स आहे तर तो आपण बनवलेला आहे. याच्यावर हा जो व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर आपण 20% डिस्काउंट देणार आहोत. या कोर्ससाठी तुम्ही काय करा, या नंबरला मेसेज करा किंवा ॲप असेल ॲपवरून तुम्ही, लिंक आहे ॲपची डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून ॲप डाउनलोड करून तुम्ही जे आहे लिंकद्वारे ॲडमिशन घेऊ शकतात किंवा इथे QR कोड पण दिलेला आहे. पण एकदा तुम्ही या नंबरला मला नक्की व्हॉट्सअप करा. आणखी काही माहिती पाहिजे असेल तर या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा बॅचविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी. ओके, बघा मित्रांनो ही आपली सॅम्पल PDF पण आहे, म्हणजे कशा पद्धतीने आपण हे केलेले, म्हणजे एकदम टू द पॉइंट माहिती घेतलेली, पण सर्व न्यूजला आपण हात घातलेला आहे, म्हणजे ज्याच्या माध्यमातून आपलं काहीच सुटायला नाही पाहिजे. म्हणजे बघा
आपण आणि प्रत्येक सेक्शन वाईज घेतलेले, म्हणजे पॉलिटी, त्याच्यानंतर संरक्षण, या सगळ्या पद्धतीने म्हणजे व्यवस्थित पद्धतीने माहिती घेतलेली, जास्तही काही माहिती घेतली नाही. एक्झाम साठी जे इम्पॉर्टंट आहे म्हणजे बघा, हा कायदा राज्यसभेत कधी, लोकसभेत कधी, राष्ट्रपतींची मंजुरी कधी, अंमलबजावणी कधी मिळाली, याच्या संबंधीची माहिती. आणि जे काही महत्त्वाच्या गोष्टी नसतील त्या काही आपण वन लाइनर स्वरूपात घेतलेल्या आहेत. म्हणजे बघा हे पहा, या वन लाइनर स्वरूपातील घडामोडी, याच्यासाठी आपण जीके टुडे वगैरे जे सोर्स वापरले तर ते सर्व इथे आपण इन्क्लूड करून टाकलेले आहेत वन लाइनर मध्ये. म्हणजे हे तुम्हाला एमपीएससी साठी पण आणि सरळ सेवेला पण हे वन लाइनर घडामोडी फार कामात येतील. म्हणजे काही महत्त्वाच्या घडामोडी पहिले घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर उर्वरित ज्या काही घडामोडी असतील त्या आपण वन लाइनर म्हणजे त्या सेक्शनशी संबंधित आपण तिथं ऍड करून ठेवलेले आहेत. म्हणजे याच्या माध्यमातून आपलं सर्व व्यवस्थित पद्धतीने जो स्टडी आहे तर तो होणार आहे. ओके, तर याच्यासाठी तुम्ही नक्की आपले दिलेले जे नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. पुढचा आपण सराव पाहणार आहोत तो म्हणजे शक्ती युद्ध सराव. हा भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यानचा एक लष्करी सराव आहे मित्रांनो. कोणा दरम्यानचा? फ्रान्स. हे महत्त्वाचं बरं का, आयएमपी खूप वेळा याच्यावर प्रश्न आलेला आहे. शक्ती सराव 13 ते 26 मे 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला. मेघालयातील उमरोई येथे ठिकाण इम्पॉर्टंट आहे याच्यात. आणि हे वरचं, हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 7वी आवृत्ती आहे ही आणि 2011 पासून होतो हा सराव. पण हा सराव आहे ना द्विवार्षिक आहे, म्हणजे दर 2 वर्षांनी होतो डायरेक्टली, दरवर्षी आपण घेत नाही. भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान इतरही काही सराव होतात, जसं की शक्ती नावाचा सराव हा आर्मीचा सराव आहे, वरुणा हा नौदल सराव आहे, गरुडा हा वायुसेनेचा सराव आहे आणि डेझर्ट नाईट हा वायुसेनेचा सराव आहे. आलं का तुमचं लक्षात? बघा, शक्ती सराव भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यानला आर्मीचा सराव आहे. पुढचा एक गरुडा, तो केजीएफ मधला गरुडा नाही, हा गरुडा म्हणजे तो पक्षी मधला गरुडा घेतलेला आपण. गरुडा वायुसेनेचा सराव, वरुणा नौदल सराव, डेझर्ट नाईट हा वायुसेनेचा सराव. पुढचं तर्कश सराव. तर्कश काही ठिकाणी असं हे पण नाव पाहिलं, दरकश सारखंच आहे. ते काय हे काय बघा, इथं हे गोरे लोक युएसए चे आहेत हे, आणि हे आपले इंडियन लोक. तर इंडियन लोक हे ब्लॅक ड्रेस मध्ये तुम्हाला दिसतात. हे ब्लॅक ड्रेस मध्ये का बरं दिसत आहेत? हा आर्मीचा सराव नाही मित्रांनो, हा आपल्या भारताची जी NSG कमांडो आहेत, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, ज्यांचं काम काय? पीएम ची सुरक्षा पाहणं. प्रधानमंत्री मोदी यांची सुरक्षा पाहणारी संस्था कोणती? NSG, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. तर नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि युएसए मधली स्पेशल ऑपरेशन फोर्स, युएस ची स्पेशल ऑपरेशन फोर्स SOF यांच्यामध्ये झाला. युएसए ची स्पेशल ऑपरेशन फोर्स काय करते? महत्वाचे काम करते. फॉर एक्झाम्पल, त्यांना ओसामा बिन लादेन सापडला पाकिस्तानमध्ये, मग हे मारणार कोण? तर स्पेशल ऑपरेशन फोर्स असते त्यांची, ती जाईल आणि त्याला मारून लगेच आपल्या देशात परत येईल. ही युएसए तयार केलेली आहे. म्हणजेच काय, तर्कश सराव आपल्याला काय कळाला की भारत आणि युएसए यांच्या दरम्यानचा एक विशेष सैन्याचा सराव आहे. विशेष सैन्य आहे ना, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे नॉर्मल सैन्य झालं. NSG त्यांचं SOF हे स्पेशल सैन्य मित्रांनो, हे काही त्यांच्या कॅटेगरीमध्ये येत नाही. तर हा विशेष सैन्यांचा सराव आहे आणि हा यावेळी संयुक्त दहशतवाद विरोधी सराव आहे मित्रांनो. हा कोणता सराव आहे यावेळी झालेला? दहशतवाद. 22 एप्रिल ते 15 मे 2024 मध्ये आयोजित करण्यात आला. कोलकाता येथे, पश्चिम बंगाल येथे 7वी आवृत्ती होती. मेन काय लक्षात ठेवायचंय, भारत आणि युएसए यांच्या दरम्यानचा हा एक विशेष सैन्याचा सराव आहे. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये इतरही काही सराव होतात, जसं की युद्ध अभ्यास. हा फार फेमस अभ्यास आहे, सराव आहे. युद्ध अभ्यास हा आर्मीचा सराव आहे. वज्र प्रहार विशेष दलाचा सराव आहे. टायगर ट्रायम्फ हा त्रिदलीय सराव आहे, म्हणजे आर्मी, इंडियन, एअरफोर्स हा सर्वांचा सराव आहे. हा रेड फ्लॅग हा एअरफोर्सचा सराव आहे. युएसए कडून आयोजित करण्यात येतो आणि आपण तिथे पार्टिसिपेट करतो रेड फ्लॅग सरावामध्ये. मलाबार एक्झरसाइज मध्ये काय असतं मित्रांनो, क्वाडचे देश सगळे एकत्र येतात, म्हणजे भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि युएसए यांच्या नेव्ही या इंडियन ओशन मध्ये किंवा पॅसिफिक ओशन मध्ये सराव करतात. तो सराव झाला मलाबार सराव. कोप इंडिया सराव हा वायुसेनेचा सराव आहे. हा पण युएसए आणि यांच्या दरम्यान, भारत यांच्या दरम्यान होत असतो. नेक्स्ट जीमॅक्स सराव, नावावरूनच कळतं मित्रांनो. बघा, जीमॅक्स म्हणजे काय? जे फॉर जपान, आय फॉर इंडिया, मेरीटाईम एक्झरसाइज. मेरीटाईम म्हणजे काय? सागरी, आपण सागरी, मेरीटाईम सागरी सराव. जपान, भारत, जपान यांच्या दरम्यानचा
सागरी सराव आहे हा, म्हणजे नावातच कळून जातं जिमेक्स म्हणजे JIMEX 2024 म्हणजे काय 24 मध्ये झालाय ना, म्हणून जून 2024 मध्ये झाला. भारत आणि जपान यांच्या दरम्यानचा सागरी सराव आहे. ठिकाण कोणतं होतं? योकोसुका जपानमध्ये. 8वी आवृत्ती होती. 2012 मध्ये आपण पहिल्यांदा हा सराव केलेला होता. याच्यामध्ये भारताकडून INS शिवालिक इंडियन नेव्हल शिप शिवालिक सहभागी झालेली होती. हे पण थोडंसं महत्वाचं आहे. भारत आणि जपान यांच्या दरम्यान होणारे इतरही काही सराव असतात, जसं की जिमेक्स सराव. हा कोणता सराव आहे? नौदल सराव. त्याच्यानंतर धर्मा गार्डियन नावाने एक सराव होतो, त्याचा तो आर्मीचा सराव आहे. शिनयू मैत्री हा एअरफोर्सचा सराव आहे. मलाबार सराव हा नौदल सराव आहे. मी तुम्हाला काय सांगितलं? मलाबार सराव हे 4 देशांमध्ये होतो. जपान, भारत, ऑस्ट्रेलिया आणि USA हे क्वाडचे देश आहेत मित्रांनो. क्वाडचे देश आहे, या 4 देशांमध्ये होतो हा. वीर गार्डियन हवाई दलाचा, सहयोग कायरजी कोस्ट गार्ड म्हणजे तटरक्षक दलाचा हा एक सराव आहे. पुढचं रेड फ्लॅग 24 सराव. आता आपण पाहिलं होतं ना रेड फ्लॅग कोणा दरम्यान आहे? हा अमेरिकेकडून आयोजित करण्यात येणारा एक आंतरराष्ट्रीय सराव आहे. म्हणजे अमेरिका काय करते? आयोजित करते आणि खूप साऱ्या देशांना बोलवते, चला बा तुमचं विमान वगैरे घेऊन या, आपण उडू, बघू कसं उडवता येतं विमान, तुम्ही कसं उडवतात, आम्ही कसं उडवतो बघूया. तर अमेरिकेकडून आयोजित करण्यात येतो आणि यावेळी भारत देखील जे आहे याच्यात समाविष्ट झालेला होता. हा अलास्का अमेरिका येथे आयोजित करण्यात आला होता 30 मे 2024 ते 14 जून 2024. तुम्ही जर अमेरिकेचा नकाशा पाहिला ना, इथं अमेरिका आहे, वरती कॅनडा आहे आणि कॅनडाला लागून आणखी एक प्रदेश आहे, त्याचं नाव आहे अलास्का. हा अलास्का आहे ना USA ची 51वी स्टेट म्हटलं जातं याला. आणि हा रशियाकडून त्यांनी फक्त 75 कोटी रुपयाला विकत घेतला होता. खूप जुनी गोष्ट आहे ती. म्हणजे रशियाकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी ती जमीन म्हणजे स्क्वेअर फूट प्रमाणे विकून टाकली, काहीतरी ठेवली होती रक्कम आणि 75 कोटी रुपयाला USA ला विकून टाकली होती. म्हणजे USA चा तो भाग बनवून गेलेला आहे अलास्का. डेझर्ट सायक्लोन 2024. भारत आणि UAE म्हणजे काय? ते दुबईवालं, युनायटेड अरब अमिरात, संयुक्त अरब अमिराती. दुबई हे शहर आपण पाहतो, अबुधाबी, शारजा हे शहर कुठे UAE मध्ये पाहायला भेटतात. तर हा आर्मीचा सराव आहे बघा. हा त्यांचा फ्लॅग पण आहे बघा. हा आर्मीचा सराव. रेगिस्तान का बरं दिसतंय? राजस्थान मध्ये घेतलेला आहे ना. हा महाजन फायरिंग रेंज आहे ही, तिथे राजस्थान मध्ये आयोजित करण्यात आलेला होता 2 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान. आणि ही पहिलीच आवृत्ती होती. अरे पहिलं आलं म्हणजे काय? आयोग लगेच ते नाही का, लगेच ते रेड अलर्ट, लगेच ते लाल दिवा लागतो आणि आवाज येतो इमर्जन्सी. तर असं हे VIMP करा मित्रांनो. पहिल्यांदा सराव आहे आणि पहिला सराव असला तर तो आयोगाचा डायरेक्ट फेवरेट होऊन जातो. भारत आणि UAE यांच्या दरम्यानचे इतरही सराव आहे, जसं की झायद तलवार हा नेव्हीचा सराव आहे. डेझर्ट ईगल वायुसेनेचा आहे. डेझर्ट फ्लॅग हा UAE कडून आयोजित करण्यात आलेला बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय वायू दलाचा सराव आहे, ज्याच्यामध्ये भारत पण सहभाग होतो. INUAE बायलॅट हा नौदल सराव आहे भारत आणि UAE दरम्यानचा. पुढचा सी ड्रॅगन हा अमेरिकेचा बहुराष्ट्रीय सागरी सराव आहे. अमेरिकेचा बहुराष्ट्रीय सागरी सराव आहे. हा गुआम येथे आयोजित करण्यात आला. अमेरिकेने आयोजित केलेला होता. गुआम हा अमेरिकेचा भाग आहे, म्हणजे तो अमेरिकेच्या मेनलँड मध्ये नाही मित्रांनो, तो थोडासा दूर आहे थोडासा अमेरिकेपासून. 10 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला आणि ही 4थी आवृत्ती याच्यात आपल्याला पाहायला मिळते. ओके. मिलान सराव 2024 भारतीय नौदलाद्वारे आयोजित करण्यात येणारा बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे. म्हणजे बघा इथं तुम्हाला इतके सारे फ्लॅग्स दिसतात, म्हणजे आपण काय इतक्या सगळ्या देशांना बोलवलं, या बा आमच्या देशात म्हणजे आमच्या सागरी सीमेत या, आपण मस्त चांगला सराव आयोजित करू. तर हा इंटरनॅशनल सराव होता एक, ज्याच्यात खूप साऱ्या देशांची नेव्ही आलेली होती. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आला होता 19 ते 27 फेब्रुवारी 2024 दरम्यान. 50 देश सहभागी झाले होते, 50 देश. 12वी आवृत्ती होती आणि पहिल्यांदा हा 1995 मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. पुढचं सहयोग कैजिन बघा, जापान कोस्ट गार्ड बघा, एक असते आर्मी इंडियन एअरफोर्स, ही झाली 3. त्याच्यानंतर आपल्या तटाचं रक्षण करण्यासाठी एक फोर्स असते, तिला म्हणतो आपण कोस्ट गार्ड. म्हणजे जसं पोलीस असते ती जमिनीचं हे करते ना संरक्षण जमिनीवरचं,
त्याच पद्धतीने सागरी पोलीस ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे कोस्ट गार्ड. भारत आणि जपान यांच्या दरम्यानचा तटरक्षीय सराव आहे मित्रांनो, कोस्ट गार्डचा सराव आहे. सहयोग कैजिन चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला बंगालच्या उपसागरामध्ये जानेवारी 2024 मध्ये. पुढचा आहे सायक्लॉन सराव. सायक्लॉन सराव भारत आणि इजिप्त यांच्या दरम्यान मधील विशेष दलांचा सराव आहे. स्पेशल फोर्सेसचा सराव आहे. बघा इथं भारताचा फ्लॅग आणि इथं इजिप्तचा फ्लॅग आपल्याला पाहायला मिळतो. हा अनशास इजिप्त, थोडंसं मागे स्ट्रक्चर तुम्हाला वेगळं दिसतं, तर हे इजिप्त मधलं स्ट्रक्चर आहे मित्रांनो. 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला. ही याची दुसरी आवृत्ती होती. 2023 मध्ये पहिल्यांदाच हा सराव आयोजित करण्यात आलेला होता, पहिल्यांदाच जैसलमेर राजस्थान इथे. आणि भारताची पॅराशूट रेजिमेंट इथं सहभागी झाले. तर मी तुम्हाला काय सांगितलं, हा एक विशेष सैन्याचा सराव आहे ना, मग याच्यासाठी विशेष सैन्यच पाठवावं लागेल आपल्याला, म्हणून याच्यात आपण आपली पॅराशूट रेजिमेंट जी आहे तर ती पाठवलेली होती इथं. पुढचं खंजर. आपल्या महाराष्ट्रात आपण म्हणजे हे पाहतो, पॉलिटिशियन म्हणतात की खंजीर खोपसला, पाठीत खंजीर खोपसला, तर तेच हा तो खंजीर आहे. हा भारत आणि किर्गिस्तान यांच्या दरम्यानचा संयुक्त विशेष दलांचा सराव आहे मित्रांनो. हा 22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला. 11वी आवृत्ती होती. बकलोह हिमाचल प्रदेश येथे हा आयोजित करण्यात आलेला होता. भारताकडून पॅराशूट रेजिमेंट सहभागी झालेली होती. 2011 पासून हा सराव करण्यात येतो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा, हे आपलं काश्मीर, काश्मीर पासून इथं हे तजाकिस्तान, उझबेकिस्तान सोबत सराव पाहिला आणि हे किर्गिस्तान, आणि याच किर्गिस्तान सोबत आता आपण हा सराव पाहिलेला आहे. सदा तनसिक. सदा तनसिक भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यानचा पहिला लष्करी सराव आहे. आणि किती आवृत्ती ती? पहिलीच. अरे पहिला आलं म्हणजे काय, आपल्या डोक्यात लगेच बत्ती पेटली पाहिजे. पहिला आलं म्हणजे आयोग प्रश्न विचारेलच, म्हणून हे VVIMP करायचं मित्रांनो, VVIMP करायचं. महाजन फायरिंग रेंज राजस्थान इथे बघा, इथे हे तुम्हाला दिसतंय एक्झरसाइज सदा तनसिक, हे दिसतंय का तुम्हाला? 29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 दरम्यान हा आयोजित करण्यात आलेला होता. भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यान इतरही काही सराव, जसं सदा तनसिक हा आर्मीचा सराव आहे. त्याच पद्धतीने अल मोहिद अल हिंदी हा नौदल सराव आहे. याचा प्रश्न पण आला होता बघा, अल मोहिद अल हिंदी, तर हा नौदल सराव आहे, आपला नेव्हीचा सराव आहे. डेझर्ट नाईट भारत, फ्रान्स आणि UAE या तिघांनी मिळून एअरफोर्सचा सराव केलेला होता. अरबी समुद्राच्या वरती उडवलेलं होतं हे विमान 23 जानेवारी 2024 रोजी. पुढचं वायुशक्ती सराव. वायुशक्ती हा भारतीय एअरफोर्स द्वारे आयोजित करण्यात आलेला एक सराव होता. तो पोखरण जैसलमेर राजस्थान इथं झाला. बघा इथं हे ठिकाण महत्वाचं आहे, याच्यासाठी या पॉइंट मध्ये ठिकाण महत्वाचं आहे. 17 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला आणि 1954 पासूनच आयोजित करण्यात येतो, म्हणजे लईच महत्वाचा आहे हा. याच्यामध्ये हे काहीच महत्वाचं नाही, वायूवरून कळून जातो वायुशक्ती, हे पण नाही, हे पण नाही. काय महत्वाचं आहे फक्त एवढी लाईन. धर्मा गार्डियन, हे बघा हे जापानीज लोक, हा जपानचा झेंडा आहे, असा पूर्ण व्हाईट कलर आणि मध्ये मध्ये हा रेड डॉट, हा जपानचा फ्लॅग आहे. आणि आपले भारतीय लोक, भारत जपान संयुक्त लष्करी सराव. बघा हे रेगिस्तान दिसतंय का? रेगिस्तान का बरं दिसतंय? राजस्थान मध्ये झाला ना. महाजन फायरिंग रेंज 25 फेब्रुवारी ते 9 मार्च 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. पुढचं दोस्ती 16 सराव. दोस्ती 16 का बरं मित्रांनो? 16वी आवृत्ती होती ना. दोस्ती जवळच्या लोकांसोबत दोस्ती करायची आहे, म्हणजे मालदीव, श्रीलंका आणि भारत या तिघांनी मिळून हा त्यांच्या तटरक्षक दलाचा सराव होता मित्रांनो. कोस्ट गार्डचा सराव होता. हा मालदीव मधील माले येथे आयोजित करण्यात आलेला होता 22 ते 25 फेब्रुवारी 2024 मध्ये. आणि याच्यामध्ये पहिल्यांदाच बांगलादेश ऍज अ ऑब्झर्वर कंट्री, ऍज अ निरीक्षक देश म्हणून समाविष्ट झालेला आहे. स्टेड फास्ट डिफेंडर्स 2024 युद्ध सराव. युरोप मधील हा सर्वात मोठा लष्करी सराव आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे रशिया युक्रेन वॉर चालू आहे, म्हणून नाटो ही संस्था आहे मित्रांनो. नाटो संस्था तुम्हाला माहिती आहे ना, NATO, नाटो संस्था, ज्याच्यामध्ये 32 देश आहे, 31वा फिनलंड देश आहे आणि 32वा स्वीडन देश जे नुकतेच समाविष्ट झालेले आहेत. नाटो एक लष्करी संघटना आहे
आणि या संस्थेने हा सराव आयोजित करण्यात आलेला होता, युरोपमध्ये आयोजित करण्यात आलेला होता हा 22 जानेवारी ते 31 मे 2024 मध्ये. भारत आणि श्रीलंका यांच्यातील इतर सराव, भारत आणि मालदीव यांच्यातील इतर सराव, म्हणजे तेव्हा जे आपण पाहिलं होतं दोस्तीमध्ये, ही एक स्लाइड राहून गेलेली होती आपली. तर मित्रशक्ती हा भारत आणि श्रीलंका मधील एक लष्करी सराव आहे आणि सेलनेक्स हा नौदल सराव आहे. म्हणजे सेलनेक्स म्हणजे काय, श्रीलंका, IN इंडिया आणि EX एक्झरसाइज. हा कोणता सराव मित्रांनो, हा नौदलाचा सराव आहे. भारत आणि मालदीव यांच्यामध्ये इतर काही सराव होता, जसं की एकूवेरियन आणि एकता सराव. एकूवेरियन हा लष्करी सराव आहे आणि एकता हा नौदलचा सराव आहे. पुढचं शांती प्रयास. शांती प्रयास सर्वात मोठा बहुराष्ट्रीय शांतता सराव आहे मित्रांनो. हा एक पीस चा सराव आहे. याच्यामध्ये तुम्हाला ही निळी टोपी दिसते का, ही निळी टोपी का बरं आहे मित्रांनो, हे युनायटेड नेशनचे पीस कीपर्स आहेत. युनायटेड नेशनच्या पीस कीपिंग फोर्स मध्ये सर्व देशात जगातील आर्मीचे काही लोक असतात, परंतु ते युनायटेड नेशनची निळी टोपी घालतात. निळी टोपी कशासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी. आणि यावेळी हा सराव पंचखल नेपाळ येथे आयोजित करण्यात आला. आणि हा IMP मित्रांनो, खूप IMP आहे हा, म्हणजे हे ठिकाण महत्वाचं आहे याच्यात, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही तुम्हाला. 20 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला. नेपाळी आर्मी आणि युनायटेड स्टेट्सचे इंडो पॅसिफिक कमांड यांनी आयोजित केलेला होता. 19 देश आणि भारत पण गेलाच होता इथं. भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान एक सराव होतो मित्रांनो, लष्करी सराव, ज्याचं नाव आहे सूर्यकिरण. सूर्यकिरण. पुढचा आहे समुद्र लक्ष्मण सराव. समुद्र लक्ष्मणा सराव. बघा इथं हे दिसतं का तुम्हाला, भारत आणि मलेशियाचा फ्लॅग आहे हा. यांच्या दरम्यानची व्हाईट लोक दिसत आहे, म्हणजे काय, हा नेव्हीचा सराव मित्रांनो, नौदलाचा सराव आहे हा. 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आला. ठिकाण महत्वाचं बघा, याच्यात ही एक गोष्ट महत्वाची, ही एक आणि ही एक. तिसरी आवृत्ती होती आणि INS किल्तान हे सहभागी झालेले होते इथं. भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान इतरही काही सराव होतात, जसं की उदार शक्ती हवाई दलाचा सराव आहे आणि हरिमाऊ शक्ती हा लष्करचा सराव आहे, आर्मीचा सराव आहे हा. पुढचा आहे भारत शक्ती सराव. भारत शक्ती सराव हा भारताच्याच आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचा सराव आहे. आपण काही दुसऱ्याला बोलवलं नाही, आपलेच जे 3 विंग आहेत त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं चल आपण सराव करूया. आणि इथं तुम्हाला रेगिस्तान दिसत असेल तर पोखरण जैसलमेर राजस्थानचा आहे. 12 मार्च 2024 दरम्यान मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा आहे सी डिफेंडर्स 2024. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानचा कोस्ट गार्डचा सराव आहे, तटरक्षक दलाचा सराव आहे मित्रांनो. हा 9 ते 10 मार्च 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता पोर्ट ब्लेअर येथे. पुढचं सिक्युरिटी बेल्ट 2024. हा काही आपला सराव नाही आहे. 3 देश चीन, इराण आणि रशिया यांच्यातील नेव्हीचा सराव आहे मित्रांनो, नौदलाचा सराव आहे, जो मार्च 2024 मध्ये झाला ओमानच्या आखातामध्ये. याच्यामध्ये ऑब्झर्व्हर कंट्री म्हणून पाकिस्तानला बोलवण्यात आलं, कझाकिस्तान आले होतं, अझरबैजान, ओमान आणि भारत. अरे बापरे, भारत पण आलेला होता, दक्षिण आफ्रिका. म्हणजेच हा महत्वाचा होऊन जातो. मेन काय याच्यात लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्हाला ही पहिली लाईन फक्त, बस बाकी काहीच नाही. असं विचारलं जाईल की सिक्युरिटी बेल्ट हा सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला, चीन, इराण, रशिया, बस. लिमितीय सराव. लिमितीय युद्ध सराव हा सेशल्स आणि भारत यांच्या दरम्यानचा एक लष्करी सराव आहे, जो 18 ते 27 मार्च 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला सेशल्स येथे. हा द्विवार्षिक सराव आहे, म्हणजेच दर 2 वर्षांनी हा सराव होतो. 10वी आवृत्ती आहे. 2001 मध्ये हा पहिल्यांदाच हा सराव आयोजित करण्यात आला आणि इथं आपली गोरखा रायफल जी आहे तर ते समाविष्ट झालेली होती. लिमितीय या शब्दाचा अर्थ होतो मैत्री. पुढचं कटलास एक्सप्रेस, असा येतं ते, कटलास असा शब्द येतो, कटलास एक्सप्रेस. युएसच्या आफ्रिकन कमांडद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बहुराष्ट्रीय सागरी सराव आहे मित्रांनो, आणि याच्यामध्ये भारत देखील सहभाग झाला. पोर्ट व्हिक्टोरिया सेशल्स येथे आयोजित करण्यात आला आणि भारताकडून सहभागी झाला तो INS तीर. 26 फेब्रुवारी ते 8 मार्च 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेला हा सराव होता मित्रांनो. पुढचे टायगर ट्राइम्प. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानचा एक सराव आहे मित्रांनो, पण कोणता सराव आहे मित्रांनो, हा मानवतावादी सहाय्य
आणि आपत्ती निवारण सराव आहे. म्हणजे काय, आता समजा कोल्हापूरला पूर आला, त्याच्यामध्ये भारतीय नेव्ही अमेरिकन नेव्हीला एकाच वेळी पाठवलं तर ते कशा पद्धतीने कामं करतील, कशा पद्धतीने करतील याच्या संबंधीचा हा सराव आहे मित्रांनो, टायगर ट्रायम्फ. 18 ते 31 मार्च 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर याचे 2 टप्पे झाले, एक हार्बर टप्पा आणि एक सागरी टप्पा. हार्बर टप्पा म्हणजे काय की जिथं जहाज लागतं ते त्या एरियाला हार्बर टप्पा म्हणजे जमिनीवरचा थोडासा सराव तुम्ही म्हणू शकता. 18 ते 25 मार्च आणि 25 ते 31 डायरेक्ट बघा हा समुद्रामध्ये आयोजित करण्यात आलेला. ट्रायलॅट याच्यावर प्रश्न पण आलेला होता मित्रांनो मेन्स मध्ये. ट्रायलॅट सराव म्हणजे हे तुम्हाला बघा आफ्रिकन लोक दिसतात तर हे आफ्रिकनच आहेत, कारण की भारत, मोझांबिक आणि तांझानिया हा तिन्ही दलांच्या नेव्हीचा सराव मित्रांनो. कोणाचा सराव आहे? नेव्हीचा सराव आहे. याच्यामध्ये भारताकडून INS तीर आणि INS सुजाता हे सहभागी झालेले होते. याच्यामध्ये 31 ते 29 मार्च 2024 मध्ये हा सराव केला. ही दुसरीच आवृत्ती होती, पहिली आवृत्ती ऑक्टोबर 2022 मध्ये झालेली होती. ओके, बघा हा तांझानिया देश पाहायला मिळतो, हा मोझांबिक देश पाहायला मिळतो आणि मोझांबिक चॅनेल आहे. आणि इथं बघा हे केरला स्टेट पाहायला मिळतं, हे श्रीलंका. म्हणजे भारताकडून या साईडला जर आपण गेलं तर आपल्याला हे तांझानिया, मोझांबिक आणि आपला भारत हा देश जे आहे तर ते पाहायला आपल्याला मिळतो. तर अशा पद्धतीने आपण काय केले मित्रांनो, सर्व युद्ध सराव कव्हर केलेले आहेत. अजूनही तुम्हाला मी एक महत्त्वाची न्यूज जी आहे तर ती सांगणार आहे. तत्पूर्वी ज्यांना बॅच जॉईन करायची असतील आपली चालू घडामोडीची तर त्यांच्यासाठी हा आपला नंबर दिलेला आहे 8421150354 हा नंबर आहे. याला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्टली कॉल करा. बॅच विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. लेक्चर्स अशाच पद्धतीने एकदम डिटेलमध्ये लेक्चर्स होतील आणि सॅम्पल PDF देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे जे लेक्चर तुम्ही पाहिलं असेल या लेक्चर नंतर या लेक्चरच्या PDF साठी मी तुम्हाला एक वर्कबुक दिलेली मित्रांनो आणि या वर्कबुक मध्ये तुम्हाला माहिती भरायची. म्हणजे हे लेक्चर पाहताना तुम्ही ही वर्कबुक डाउनलोड करून ठेवा, प्रिंट काढून ठेवा आणि ही माहिती भरून घ्या. म्हणजे मी इथं सरावाचं नाव दिलेले, कधी आयोजित करण्यात आला हे दिलेले, पण तुम्हाला इथं कोणाकडून आयोजित करण्यात आला ही इन्फॉर्मेशन भरायची हाताने आणि कुठे आयोजित करण्यात आला. म्हणजे मी काय केलं, फक्त 2 पेज मध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे तर ती गॅदर करून दिलेली आहे. मी तुम्हाला एक सॅम्पल PDF दाखवतो, याची एक PDF दाखवतो आणि तीच तुम्हाला प्रिंट काढायची आहे. बघा तुम्हाला ही जी PDF दिसते ना मित्रांनो, बघा इथं मी काय केलंय, कोणाकडून आयोजित आणि ठिकाण हे ब्लँक ठेवलेले. हे तुम्हाला कुठून भरायचं, हे लेक्चर पाहून भरायचंय. म्हणजे या लेक्चर मध्ये मी इतक्या सर्व स्लाइड घेतल्या, म्हणजे या सर्व लेक्चरचं सार फक्त हे 2 पेजेस आहेत मित्रांनो. हे जर 2 पेज केले तर तुमचे 6 महिन्याचे डायरेक्टली युद्ध सराव तुमचे झाले, याच्या बाहेर काही प्रश्न जाणार नाही. अशा पद्धतीने केलेले बघा सर्व सराव मी इथं टाईप करून दिलेले. तुम्ही ही PDF काढा आणि या PDF ची जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला हा जो नंबर दिसतोय 8421150354 याला तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला ही जी PDF आहे तर ती अवेलेबल करून देईल. आणि ज्यांना कोर्स नाही जरी जॉईन करायचा असेल पण तरी त्यांनी नक्की या PDF ची प्रिंट काढा, किंवा ज्यांच्याकडे प्रिंट महाग असेल, अशा काही गावांमध्ये प्रिंट महाग असते किंवा जमत नसेल तर त्यांनी ही इन्फॉर्मेशन ॲज इट इज जी आहे तर ती तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. अशाच पद्धतीने आपण सर्व लेक्चर्स मध्ये जे आहेत तर ते मित्रांनो कव्हर करत असतो. अशाच पद्धतीने तुम्हाला काही वर्कबुक जे आहेत तर त्या देखील दिल्या जातात, ज्याच्या माध्यमातून अंतिम क्षणी तुमची रिव्हिजन देखील होईल. तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.